लोकसभा चुनाव के लिए भारतीय जनता पार्टी ने अपनी तैयारी शुरू कर दी है। इसी के तहत आगामी चुनाव में तैयार होने वाले घोषणा पत्र के लिए भाजपा ने नागरिकों से सुझाव मांगे हैं। भाजपा कार्यकर्ता राज्य के 10 लाख घरों तक जाएंगे और घोषणा पत्र के लिए आम जनता से सुझाव मांगेंगे। शनिवार को आयोजित प्रेस वार्ता में महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ने ये जानकारी दी। इसी के साथ बावनकुळे ने यह भी बताया कि 5 मार्च को केंद्रीय गृह मंत्री अमित शाह अकोला दौरे पर आ रहे हैं, जहां वो विदर्भ के 6 लोकसभा सीटों की चुनाव को कमेटी की बैठक करेंगे। खरं तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष 10 लक्षच्या वर संकल्प पत्राला सूचना जनता पाठवेल अशी व्यवस्था करते आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरोघरी जाऊन आम्ही एक बॉक्स देतोय संकल्प पत्राकरता। त्या बॉक्समध्ये जे सूचना येतील महाराष्ट्रातून 10 लक्ष घरी जाऊन येणाऱ्या 2024च्या 24-29 जे सरकार येणार आहे मोदीजींचं, या सरकारने काय करावं अशा जनतेच्या सूचना, जसं नमो युवा महासंमेलनात सूचना येतील तसंच आम्ही महाराष्ट्राच्या 10 लक्ष घरून संकल्प पत्राकरता काय सूचना आहे याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी बॉक्स आणि तो बॉक्स मध्ये ज्या सूचना येतील त्या बॉक्समधून सूचना आम्ही केंद्रीय भाजपला पाठवणार आहोत। सोबतच 5 तारखेला माननीय अमित भाई 11 वाजता अकोला येथे चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला या 6 लोकसभा मतदारसंघाची इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी आणि कोर कमिटीची बैठक घेणार आहे। 2 वाजता जळगाव येथे माननीय अमित भाई युवकांचं एक महासंमेलन घेणार आहेत आणि सायंकाळी 6 वाजता संभाजीनगरला अमित भाईंची एक जाहीर सभाही आहे। या तीनही कार्यक्रमातून अमित भाईंच्या एकंदरीत महाराष्ट्र प्रवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तोही प्रवास 5 तारखेला आहे।